मस्त अशी आज मिक्स व्हेज भाजी आपण झणझणीत बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। बघा इथे एक ते 2 शिमला मिरची कट करून घेतली, थोडं फ्लावर कट करून घेतलं, 2 बटाटे साल काढून कट करून घेतले, पनीर घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार तुम्ही पनीर भाज्या कमी जास्त करू शकता आणि घेवडा पण वापरू शकता। मी इथं घेवडा गाजर वापरलेले नाही। आपल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण ही मिक्स व्हेज करू शकतो। आता बघा कढईमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल टाकलं होतं, त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतली, फ्लावर टाकलं आणि बटाटे पण टाकून घेतले। थोडी जाडच बटाटे पण कट करायचे, शिमला मिरचीच्या फोडी पण जाड ठेवायच्या आणि छान अशी बघा आता तेलावर आपल्याला कढईमध्ये परतवून घ्यायची। 1 चम्मच मीठ टाकून भाज्या वाफ येऊ दिली झाकण ठेवून आणि थोड्याशा अर्धवट थोडा शिजू द्यायच्या भाज्या। आता बघू शकता आपल्या भाज्या वाफवून झाल्या, मी त्या काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये बघा इथं मी मिरे 2 ते 3, लवंग 2 ते 3, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, असं मसाले खडे मसाले घेतले होते ते तेलात टाकले। त्यानंतर असा उभा बघा 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले, ते पण टाकून घेतले, थोडी खसखस घेतली होती आणि बघू शकता आता 2 ते 3 टोमॅटो कट करून घेतले होते, ते टोमॅटो पण कांद्यामध्ये टाकून घेतले। त्यानंतर आता बघा इथं मी थोडंसं आल्याचा तुकडा कट करून टाकलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे आणि थोडीशी तीळ, 1 चम्मच तीळ आणि 1 चम्मच मगज बी मी अर्धा तास 15 ते 20 मिनटं जरी ठेवली तरी चालेल, अर्धा तास मी पाण्यात भिजत ठेवली होती, ती काढून मी आता तेलातच टाकून घेतली। मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली हिरवीगार आणि छान असं परतवून घ्यायचं। तुम्ही मगज बी तीळची पेस्टसुद्धा वेगळी बनवू शकता, पण मी मसाल्यामध्येच टाकून घेतलेला आहे। अगदी खूप सुंदर ही रेसिपी आपली तयार होते। आता 2 ते 3 बेडगी मिरची मी मसाल्यात टाकली आणि बघू शकता सगळं आता मी दळून घेतलं मिक्सरमध्ये आणि भाज्या पण आपल्या तयार आहे। तेलामध्ये आपण परतवून घेतल्या होत्या, फक्त पनीर मी परतवलेलं नाही आहे, आता पनीर मी वेगळं परतवणार आहे। आणि आता बघा थोडंसं बघा परत त्याच कढईमध्ये मग मी थोडंसं तेल टाकलं आणि आता पनीर बघा मी थोडंसं तळून घेत आहे। पनीर मी वेगळं तळत आहे, भाज्यांमध्ये नाही टाकलं। थोडीशी हळद पावडर मी पनीरवर टाकलेली आहे आणि छान असं बघा हे पण परतवून घ्यायचं। अतिशय खूप सुंदर चवीची ही मिक्स व्हेज भाजी होते। आता पनीरसुद्धा मी काढून घेत आहे आणि वटाणे माझ्याकडे कमी होते म्हणून ते दाखवले गेले नाही, मी पुढे टाकलेले आहे। आता बघा पनीर काढल्यानंतर त्याच कढईमध्ये अजून मी थोडंसं तेल टाकलं, तेल तापल्यानंतर जिरं टाकलं, जिरं तडतडल्यानंतर मस्त असं तेजपान टाकलेलं आहे आणि जो आपण सगळा मसाला तयार केला होता तो दळून घेतला होता तो तेलामध्ये टाकून घेतला। छान असा मसाला परतवून घ्यायचा। खूप सुंदर ही भाजी आपली मिक्स व्हेज भाजी तयार होते, तुम्ही घेवडाही वापरू शकता। आता बघा मी इथं 2 ते 3 चम्मच मी इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे, 1 चम्मच धना पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच छोटा चम्मच जिरा पावडर टाकलेली आहे आणि 1 चम्मच इथं गोडा मसाला टाकलेला आहे। सॉरी, गोडा मसाला नाही, किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि माझ्या तोंडात गोडा मसाला आला, सॉरी, किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि बघा झाकण ठेवून मस्त असं बघा मसाला तयार आपला झालेला आहे आणि किती सुंदर बघा मस्त मसाला होऊ द्यायचा आणि मी थोडासा गॅस बंद केला होता कारण मसाला खूप उडायला लागला होता आणि बघू शकता आता परत मी झाकण ठेवून मस्त मसाला असा होऊ दिलेला आहे। त्यानंतर बघा इथं मी थोडेसे वाटाणे, हिरवे वाटाणे घेतलेले आहे आणि ते टाकून घेतले आणि ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, ते पण टाकून घेतलेलं आहे मसाला झाल्यानंतर आणि जे पनीर तळून घेतलेलं आहे ते पण मी आता टाकून घेत आहे। अगदी अप्रतिम चवीची ही मिक्स व्हेज भाजी आपली तयार होते आणि परत मस्तच भाज्या आता मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। अगदी साधी सोपी, खूप छान लागते आणि बघा आता मी झाकण ठेवून मस्त अशी बघा आता परत बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता, तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवं। आता मी इथं गरम पाणी टाकत आहे कारण नंतर भाजीला घट्टपणा येतो, मी थोडंसं अगदी पाणी टाकून घेतलेलं आहे
आणि मस्त आपली भाजी तयार होत आहे। बारीक गॅसवर हिला शिजू द्यायची थोडीशी, कारण आपण भाज्या पूर्ण शिजू दिल्या नाही आहे। आपल्या भाज्या छान अशा थोड्याशा अजून शिजायला पाहिजे। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे, कारण आपण भाज्या शिजताना पण मीठ वापरलेला आहे। आणि आता बघू शकता बारीक गॅसवर भाजी शिजलेली आहे आणि मस्त अशी बघा तरी आलेली आहे आपल्या मिक्स व्हेज मसाल्याला, आणि दिसते आहे ना अगदी हॉटेलसारखी, खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता कोथिंबीर तर आपली राहिलेली आहे, मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली भाजीवर आणि बघू शकता आता मस्त भाजी बारीक गॅसवर शिजलेली आहे। आणि इथं मी 1 चम्मच इथं बटर टाकत आहे, म्हणजे अगदी हॉटेलच्या चवीची आपली भाजी तयार होते। शेवटी आपली भाजी शिजल्यानंतर भाजी आपण गॅस बंद करायच्या 5 मिनटं आधी 2 मिनटं आधी बटर टाकून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे आपली मिक्स व्हेज भाजी। आणि तुम्ही बटाटा कट करून बघायचा, फ्लावर कट करून बघायचं की शिजलेली आहे का, आणि भाजी आपली मिक्स व्हेज मसाला तयार झालेला आहे। नक्की तुम्ही पण बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता बघू शकता नंतर किती भाजीला घट्टपणा येतो, म्हणून थोडंसं गरम पाणी टाकून थोडी भाजी तुम्ही बारीक गॅसवर शिजू द्या, म्हणजे चव पण वाढते। चला मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। आणि आता मस्त अशी प्लेटमध्ये मी भाजी घेऊन घेतलेली आहे मिक्स व्हेज। नक्की ट्राय करा आणि मला सांगा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली का, आणि किती छान तरी पण आलेली आहे, किती छान दिसते आहे आपली भाजी। तुम्ही घेवडाही वापरू शकता, गाजर वापरू शकता। श्री स्वामी समर्थ।